सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्तिका मनाशी इंद्राणी आणि नेत्राचा विचार करत असते. ती म्हणत असते की त्या दोघींना माझ्याबद्दल संशय तर आला नसेल ना. जर त्यांना माझ्याबद्दल संशय आला असेल तर तो मला दूर करायला हवा, कारण काल ती इंद्राणी माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होती आणि त्याचवेळी नेत्रा आणि इंद्राणी त्या ठिकाणी येतात. अस्तिका कशाचा तरी विचार करत आहे हे त्या दोघींच्याही लक्षात येतं आणि मग त्यानंतर इंद्राणी जिन्याजवळ जाऊन लपते, तर नेत्रा अस्तिकाजवळ जाते. नेत्रा अस्तिकाला विचारत असते की काय झालं, तू कशाचा विचार करते? आणि त्यावर अस्तिका नाटक करत सांगते की मी आईच्या तब्येतीचाच विचार करत होते. ती बरी होईल की नाही याचीच मला काळजी वाटत होती. तर नेत्रा तिला सांगते की अस्तिका, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तू प्लीज थोडा वेळ इथे बस. आणि मग त्यानंतर ती अस्तिकाला खुर्चीवर बसायला सांगते आणि इंद्राणीकडे जात तिला इशारा करते. आणि मग त्यानंतर ती पुन्हा अस्तिकाजवळ येते आणि तिला विचारते की अस्तिका, तू कधी त्रिनयना देवीचं नाव ऐकलं आहेस का? त्यावर अस्तिका म्हणते, हो, याच घरामध्ये ऐकलं आहे. तर नेत्रा म्हणते, या घरात नाही, या आधी कधी ऐकलं आहे का? तुझ्या लहानपणी कधी हे नाव तुझ्या कानांवर पडलं होतं का? तर अस्तिका तिला विचारते, काय झालं नेत्रा? तर नेत्रा म्हणते की अस्तिका, काही झालेलं नाही आहे, पण प्लीज मी जे सांगते ते कर ना. त्यावर अस्तिका विचारते, काय? तर नेत्रा तिला डोळे बंद करून मनामध्ये त्रिनयना देवीचं नाव घ्यायला सांगते आणि त्यामुळे अस्तिका डोळे बंद करते. तर नेत्रा इंद्राणीला इशारा करते आणि मग इंद्राणी त्या ठिकाणी येत अस्तिकाच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते वाचण्याचा प्रयत्न करते, पण तिला अस्तिकाच्या मनातील एकही शब्द ऐकू येत नाही. त्यामुळे तिचा अस्तिकावरील संशय अजूनच वाढतो आणि मग त्यानंतर ती नेत्राला इशारा करते आणि काहीच ऐकून न आल्याचं सांगते. त्यानंतर नेत्रा अस्तिकाला विचारते की त्रिनयना देवीचं नाव घेतल्यावर तुला काही वेगळं जाणवलं का? तर अस्तिका तिलाच उलट प्रश्न करते की काय झालं नेत्रा, तुम्हाला माझ्यावर डाऊट आहे का? मला माहिती आहे मी सर्पमित्र असून आत्तापर्यंत त्या नागाला पकडू शकले नाही, पण मी खरंच एक प्रोफेशनल सर्पमित्र आहे आणि मी याआधी अनेक नागांना पकडलं आहे. जर तुझा विश्वास नसेल तर मी तुला फोटो दाखवते. आणि मग ती नेत्राला तिच्या मोबाईलमधील फोटो दाखवायला सुरुवात करते आणि ते फोटो बघून नेत्राला संकेत येतो. त्या संकेतामध्ये तिला दिसतं की बुवा एक यज्ञ करत आहेत आणि त्या यज्ञाजवळ विरोचकाचा नाग आलेला आहे. त्यामुळे नेत्रा घाबरते. अस्तिका तिला विचारते की काय झालं नेत्रा? पण नेत्रा काही उत्तर देत नाही. ती मनाशी विचार करत असते की मला बुवांबद्दल संकेत आला आहे, म्हणजे ते नक्की परत येणार. पण विरोचकाचा नाग त्यांच्याजवळ काय करत होता? आणि त्याचवेळी इंद्राणी त्या ठिकाणी येते. ती नेत्राला मोठ्याने आवाज देत भानावर आणते. तर अस्तिका नेत्राला विचारत असते की काय झालं, मी डॉक्टरांना बोलावू का? नेत्रा म्हणते, नाही, मला सकाळपासून चक्कर येत होती, आता थोडा जास्त त्रास झाला, मी रूममध्ये जाऊन आराम करते. आणि मग ती तेथून निघून जाते. तर अस्तिका तिच्याकडे बघत म्हणत असते की हिला नक्कीच संकेत आला आहे. आणि मग ती इंद्राणीला म्हणते की नेत्रा खरंच खूप काम करते ना, त्यामुळे तिला हा त्रास होत असेल. आणि मग ती तेथून निघून जाते. इंद्राणी मात्र तिच्याकडे संशयानेच बघत असते. आणि मग त्यानंतर नेत्रा इंद्राणी आणि शेखरला त्या संकेताबद्दल सांगते. ती सांगते की मला या संकेतामध्ये बुवा दिसले, त्यांच्यापुढे यज्ञ सुरू होता आणि त्याचवेळी त्या ठिकाणी विरोचकाचा नाग आला आणि त्याने फणा काढला. आणि ते ऐकून शेखर आणि इंद्राणी घाबरतात. शेखर म्हणतो की विरोचकाचा नाग त्या ठिकाणी आला म्हणजे विरोचकाला माहीत असणार की आपण बुवांचा शोध घेत आहोत. तर इंद्राणी म्हणते, अगदी खरं आहे, आणि बुवांचा संकेत आला म्हणजे या सगळ्याचा बुवांशी खूप जवळचा संबंध असणार. आणि मग त्यानंतर ते तिघेजण पुढे नेमकं काय करायचं याचा विचार करत असतात. नेत्रा म्हणत असते की आपण लवकरात लवकर बुवांचा शोध घ्यायला हवा. तर शेखर म्हणतो, पण आपण ज्यावेळी त्यांच्यापर्यंत पोहोचू त्यावेळी तो विरोचकाचा नाग तिथे येणार नाही, हे कशावरून? तर इंद्राणी म्हणते की तो तिथे येणारच, कारण नेत्राला तसा संकेत आला आहे. त्यावर शेखर म्हणतो, मग आपण या सगळ्यामध्ये अस्तिकाला सहभागी करून घ्यायचं का? आपल्याला तिची मदत होईल. पण इंद्राणी सांगते की नाही, माझ्या मनात अस्तिकाबद्दल संशय आहे. त्यामुळे शेखर काय झालं आहे ते विचारतो. त्यावर इंद्राणी त्याला घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की मी तिच्या मनातील 2दा 3दा ऐकण्याचा प्रयत्न केला, पण मला तिच्या मनातील काहीच ऐकू येत नाही.
कदाचित तिच्याकडे एखादी शक्ती असावी. तर नेत्रा म्हणते हो, कदाचित देवी आईची शक्ती किंवा विरोचकाची शक्ती. आणि ते ऐकून शेखर काळजीत पडतो. तर दुसरीकडे अस्तिका रुपालीला जाऊन सांगते की नेत्राला एक संकेत आला होता. त्यावर रुपाली विचारते की खरंच तिला संकेत आला होता का, कारण संकेत आल्यावर ती कपाळावर बोटं ठेवून काहीतरी करते. त्यावर अस्तिका सांगते की हो, ती असंच करत होती आणि जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की डोकं गरगरतंय. त्यावर रुपाली विचारते पण नक्की कशाचा संकेत आला असेल तिला. त्यावर अस्तिका म्हणते काहीच कल्पना नाही. तर रुपाली म्हणते की तिला विरोचकाबद्दल तर संकेत येणार नाही, कारण जेव्हा मी त्या पानाला स्पर्श केला तेव्हाच मी त्रिनयनेच्या शक्तीपासून मुक्त झाले. पण मग तिला नक्की कशाचा संकेत आला असेल हे शोधून काढायला हवं. आणि मग ती अस्तिकाला सांगते की त्रिनयना नक्कीच आपल्यावर मोठा वार करणार, आपण सावध राहायला हवं, युद्धाची तयारी करायला हवी. तर दुसरीकडे शेखर त्याच्या साईटवर जाण्यासाठी निघालेला असतो आणि त्याच वेळी त्याला एका देवळाजवळ ते बुवा दिसतात. शेखर पटकन त्यांच्या जवळ जातो. बुवांना बघून त्याचे डोळे नकळतपणे भरून येतात, हात जोडले जातात आणि मग तो बुवांना नमस्कार करत म्हणतो की खूप मोठ्या संकटामध्ये सापडलो आहोत आम्ही. तर बुवा म्हणतात की संकटांशिवाय हे जीवन व्यर्थ आहे. तर शेखर म्हणतो की या वेळचं संकट वेगळं आहे. तर बुवा म्हणतात की तुझ्या स्नुषेला म्हणजेच तुझ्या सुनेला भेटण्याची वेळ जवळ आली आहे, तू थोडाही वेळ वाया घालवू नको. आणि त्यावर शेखर म्हणतो की ठीक आहे, मी लगेच नेत्राला इकडे बोलावून घेतो, पण या संकटामधून मार्ग निघेल ना. मात्र त्यावर बुवा काहीच उत्तर देत नाही. तर शेखर लगेच नेत्राला कॉल करतो. दुसरीकडे इंद्राणी नेत्राला सांगत असते की मी शेखरच्या ऑफिसमध्ये जाऊन येते. अद्वैत आणि तेजस दोघेही इथे नाही आहेत, जर त्यांना काही मदत हवी असेल तर मी करते. तर नेत्रा तिला विचारते पण त्या अस्तिकाचं आपण काय करायचं. त्यावर इंद्राणी म्हणते की तिच्याबद्दल आपल्या मनात जो संभ्रम आहे तो कसा दूर करायचा ते मलाही कळत नाही आहे. आणि त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी येते, त्यामुळे या दोघीजणी गप्प बसतात. अस्तिका इंद्राणीला विचारते की तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का. त्यावर इंद्राणी म्हणते हो. तर अस्तिका तिला सांगते की तुम्ही घरी आल्यानंतर मला सांगा, त्यानंतर मलाही काही वस्तू आणण्यासाठी बाहेर जायचं आहे. त्यावर इंद्राणी म्हणते ठीक आहे. आणि मग अस्तिका नेत्राला सांगते की मी टेरेसवर चालले आहे मोकळ्या हवेत, तुला जर माझी मदत लागली तर मला बोलावून घे. आणि मग ती तेथून निघून जाते. तर नेत्रासुद्धा तिचा पाठलाग करते. मात्र अस्तिका टेरेसवर न जाता बाहेर गेली आहे हे बघून तिला धक्काच बसतो. ती सुद्धा बाहेर जाते, पण तिला बाहेर अस्तिका कुठेही दिसत नाही. ती अचानक कुठे गायब झाली असा तिला प्रश्न पडतो. आणि त्याचवेळी तिला शेखरचा कॉल येतो. शेखर सांगतात की नेत्रा, मला बुवा भेटले आहेत आणि त्यांनी तुला ताबडतोब इथे बोलावलंय. आणि मग ते नेत्राला त्या जागेचा पत्ता सांगतात. नेत्रा म्हणते की बाबा मी लगेच आले. आणि मग त्यानंतर ती ही गोष्ट इंद्राणीला सांगण्यासाठी जाते. तर दुसरीकडे अस्तिका नागरूपामध्ये येऊन इंद्राणीकडेच बघत असते. तर इंद्राणीला तो नाग दिसतो. ती पटकन त्या ठिकाणी जाते, पण तोपर्यंत नाग तेथून निघून जातो. नेत्रा त्या ठिकाणी येत विचारते की काय झालं आत्या. त्यावर इंद्राणी म्हणते की लवकर अस्तिकाला बोलाव, कारण नाग इथे होता. मात्र नेत्रा म्हणते की आत्या, अस्तिका इथे नाही आहे, पुन्हा तेच होत आहे. अस्तिका गायब झाली आणि नाग आला, आता अस्तिका येईल आणि नाग गायब होईल. आणि नेत्राचं ते बोलणं ऐकून इंद्राणीला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.